असते सुरुवातीला महत्त्वाची घडामोड आहे। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। भेदभाव न करता कारवाई करावी असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर सत्तेतील नेत्याचा नातेवाईक असला तरीही कारवाई करावी असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। कुठलाही निर्णय एक व्यक्ती घेत नसतो, त्याला पाठिंबा देणारे काही अधिकारी असतात। ते अधिकारी कोण, कशा पद्धतीने ते वागतात, अधिकारी मग काही लोकांनाच का तिथं महत्त्व देतात, काही लोकांचीच कामं तिथं का होतात, गरिबाची का होत नाही, या सगळ्या गोष्टीची शहानिशा करणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि हे करत असताना आमचं एकच मत आहे की कुठलाही नेता असू द्या, नेत्याच्या परिवारातला कुठलाही व्यक्ती असू द्या, चूक केली असेल तर ती चूकच समजून योग्य पद्धतीची कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे। पण ती कारवाई होत असताना भेदभाव कुठं झाला नाही पाहिजे याची सुद्धा दक्षता घेतली पाहिजे। तुम्ही सत्तेत असला काय नसला काय, जर तुम्ही कुठलीही गोष्ट इल्लीगल करत असाल, मग तुम्ही सत्तेतल्या नेत्यांची नातेवाईक असू द्या, विरोधातल्या नेत्यांचे नातेवाईक असू द्या, नाही तर व्यावसायिक असू द्या, नाही तर तुमचं सरकारशी कुठेही घेणं देणं नाही, जर तुम्ही इल्लीगल गोष्ट करत असाल तर मग तुमच्यावर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे। त्या बाबतीतली शहानिशा झाली पाहिजे। काय खरं काय खोटं हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे। तर शिरसाटांनी आधी त्यांनी केलेल्या घोटाळ्यांबाबत बोलावं असं रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले। संजय शिरसाट यांनी टीका केली होती आणि त्याला रोहित पवारांनी उत्तर दिलंय। मला सांगायचंय की तुम्ही तुमच्या बाबतीतलं बोला, जो काय भ्रष्टाचार 5,000 कोटी रुपयाचा तुम्ही केलेला आहे त्याच्याबद्दल मात्र तुम्ही कुठं तोंड तिकडे उघडत नाही। आणि नको त्या विषयामध्ये तोंड तुम्ही जो उघडत असाल तर एकदा समोरासमोर येऊ द्या, मग आपण बोलूया मीडिया समोर काय खरं आणि काय खोटं आहे। तर बातमी पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातील। ही जमीन लाटण्यासाठी आधीपासूनच प्रयत्न सुरू होते। पुणे तहसीलदारांचे या संदर्भात संशयास्पद व्यवहार होते अशी माहिती समोर येते। जमीन पुणे शहराच्या तहसीलदारांना रिकामी करायची होती। खडक पोलीस ठाण्यातील 7 नोव्हेंबरच्या एफआयआर मध्ये तसा उल्लेख करण्यात आलाय। पुण्याचे नायब तहसीलदार प्रवीण बोर्डे यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आलाय। जमीन पुणे शहराच्या तहसीलदारांना रिकामी करायची होती, एफआयआर मध्ये उल्लेख। पुण्यातील खडक पोलीस ठाण्यातील 7 नोव्हेंबरच्या एफआयआर मध्ये नोंद। पुण्याचे नायब तहसीलदार प्रवीण बोर्डे यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल। पुणे शहराचे तहसीलदार येवले यांचं 9 जून 2025 ला उपजिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक संचालकांना पत्र। येवले यांनी कोणत्या विभागाला पत्र लिहिलं होतं त्याचा एफआयआर मध्ये उल्लेख नाही। या पत्रावरून येवले यांनी बेकायदा पद्धतीने अधिकार वापरले असं दिसतं असा एफआयआर मध्ये उल्लेख। बीएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दाव्यानुसार 44 एकर जमीन सध्या केंद्राच्या बीएसआयला भाडेतत्वानं देण्यात आली। पुण्यातील बीएसआयचे प्रमुख डॉक्टर ए बेनियामिन यांच्या कार्यालयाला काही महिन्यांपूर्वी मुंढव्याची जमीन रिकामी करण्याचे आदेश होते। आदेशाचं पत्र मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता चिंता करण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं असं सुद्धा डॉक्टर बेनियामिन यांनी सांगितलंय। जमीन रिकामी करण्याचे आदेश देणारं पत्र मिळाल्यानंतर आश्चर्यचकित झालो होतो असा दावा सुद्धा बेनियामिन करतायत। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला ती जागा रिकामी करण्यास सांगितलं नाही असंही डॉक्टर ए बेनियामिन यांनी स्पष्ट केलंय। तर याच जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी आणि सूर्यकांत येवले यांच्या अडचणी वाढणार आहेत। शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू करण्यात आली। बावधन पोलिसांकडून आता ही माहिती मागवली जाणार आहे। शीतल तेजवानी परदेशात असल्याचा संशय पोलिसांना आहे। तर निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी पूर्वी घेतलेल्या आदेशांची चौकशी होणार आहे। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी तेजवानी येवलेंच्या अडचणी वाढणार। शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू। तेजवानी संदर्भात बावधन पोलिसांकडून माहिती मागवली जाणार। तेजवानीचा देशाबाहेर प्रवास झाला आहे का याची माहिती मिळणार। शीतल तेजवानीनं परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय आहे। तेजवानीवर बावधन खडक या 2 पोलीस स्थानकात गुन्हा दाखल आहे। शीतलच्या पतीवर 42 कोटींचं तर शीतलच्या कंपनीवर 6 कोटींचं कर्ज आहे। तर दुसरीकडे निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी याआधी घेतलेल्या आदेशांची चौकशी होणार आहे। पूर्वी घेतलेल्या आदेशांमध्ये अनियमितता आहे का हे तपासलं जाणार आहे।